श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मोहनथाळ. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने. मोहन म्हणजे अर्थात कृष्णाचं दुसरंच नाव आहे आणि हे आपण रेसिपी थाळीवर सेट करतो म्हणून आपण याला मोहनथाळ असं नाव दिलेलं आहे. बघा मस्त झाली आहे की नाही, एकदम खुसखुशीत आणि खूप मस्त टेक्स्चर आलेलं आहे. ही रेसिपी घरच्या कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे आणि आपण ही प्रसादासाठी आपण कृष्ण जन्माष्टमीसाठी तयार केलेली आहे. चला बघू यासाठी काय काय साहित्य आणि कृती लागत आहे ते. आपल्याला घ्यायचं 1 वाटी डाळीचं पीठ आणि हे आपल्याला जाडसर पीठ घ्यायचं आहे. जर आपल्याकडे जाडसर पीठ नसेल तर आपण त्याच्यामध्ये घालूया 1 वाटी रवा आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे मिक्स करून घेऊया रवा आणि डाळीचं पीठ आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया छान 2 मोठे चमचे तूप आणि तेही आपण मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे हा 1 चमचा घातला, त्यानंतर आपण घालूया दुसरा चमचा देखील. बघा आणि हे छान मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आणि हे एकजीव झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया 1 वाटी दूध आणि हे तिन्ही चारी गोष्टी आपण छान एकजीव एक मिश्रण करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे पूर्ण 1 वाटी आपण दूध घालूया, हळूहळू घालूया, जसं जसं लागेल. जास्त व्हायला नको, आपल्याला थोडंसं हे मिश्रण कोरटंच ठेवायचं आहे आणि आपण याला छान मिक्स करून घेऊया. आणि हे छान मिक्स झालं की आपल्याला 10 ते 15 मिनटाला रेस्ट द्यायचा आहे. चमच्याने आपण जितकं होईल तितकं करूया. नंतर आपण त्याच्यामधले ज्या गाठी आल्या त्या आपल्याला फोडायचं आहे. तर आपण हे मिश्रण छान हातानेच मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या त्या गाठी पण फोडल्या जातील आणि मिश्रण छान मिक्स देखील. बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे. आणि आता जसं हे होईल आपलं मिश्रण एकजीव की आपण याला थोडं बाजूला ठेवूया, 10 ते 15 मिनटाचा रेस्ट देऊया. त्याच्यानंतर हे मिश्रण असं दिसेल आणि हे मिश्रण आपण चाळून घेणार आहे. चाळून घेतल्याने काय होईल, याला छान असा एक टेक्स्चर येणार आहे जो मोहनथाळ सेट करायला आपल्याला खूप छान होणार आहे. असं चाळून घ्यायचं आहे आणि हे चाळून झालं की आपली मेन कृतीकडे आपण वळणार आहोत. ती म्हणजे याला छान आपल्याला तुपावर भाजून घ्यायचं. एका कढईमध्ये छान आपण तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण घेतलेलं आहे. याला छान आपण भाजून घेणार आहोत कमी आचेवर. आणि जसं जसं आपल्याला वाटेल छान सोनेरी होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. पूर्ण घरभर पूर्ण डाळीचं पिठाचा छान असा खमंग वास सुगंध येतपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये तूप देखील घालायचं. जर आपल्याला वाटत असेल खूप कोरडं होत आहे किंवा खाली लागतं आहे तर आपण तूप देखील घालूया. खाली न लागता कमी आचेवर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला यासाठी पाक देखील करायचा आहे आणि पाकाची तयारी करून घेऊया. बघा ऑलमोस्ट आपलं हे मिश्रण झालेलं आहे, ठीक आहे. आणि आपण वेळेवरच पाकाची तयारी करणार आहोत. बघा खाली लागत नाही आणि छान सोनेरी हे भाजल्या गेलेलं आहे. पाकासाठी आपण काय केलेलं आहे की 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि तेवढंच आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे सेम. आणि 1 तारी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण मस्त याला छान ढवळत राहायचं कारण खाली लागायला नको. हे झालं की आपल्याला एक ताटी देखील रेडी करून ठेवायचं. त्याला आपण छान तूप लावून ग्रीस करून ठेवूया म्हणजे वेळ. बघा तार तुटतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण जायफळ टाकूया किसून आणि वेलची पूड देखील घालूया म्हणजे मस्त फ्लेवर येईल. आणि हा पाक आपण आपल्या त्या मिश्रणामध्ये ओतूया. जसं सांगितलं ताट रेडी करून ठेवायचं आहे म्हणजे पाक ओतल्याबरोबर मिक्स झालं आहे की आपल्याला हे लगेच आपल्याला त्या ताटावर सेट करून घ्यायचं आहे. बघा झालेलं आहे मिश्रण. याच्यामध्ये आपण घालूया आता मस्तपैकी ड्रायफ्रूट्स. ताट आपलं रेडी आहे आणि ते झालं की आपण छान हे मिश्रण ताटावर ओतूया आणि ते थंड झालं की त्याचे छान काप करून घेऊया. बघा छान ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. हे मिश्रण ऑलमोस्ट रेडी आहे. आपण हे असं ताटावर सेट करूया. थंड झालं की त्याचे काप करून घेऊया आणि बघा असं. आणि आपली मोहनथाळ रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी, तुम्ही पण करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.